बघा आता एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे समजून घ्या. आता हा क्वेश्चन तुम्हाला माहिती नाहीये, त्याचा आन्सर काय विचारलं त्यांनी? हु हॅड डिस्कवर्ड द डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन वॉटर सिमेंट रेशो अँड स्ट्रेंथ. सिमेंट आणि वॉटर सिमेंट रेशोचं रिलेशन कोणी सांगितलंय? नाही माहिती मला नाव. माहितीये का? पण मला माहितीये जॉन अब्रामने केलेला नाहीये त्याचा शोध. कारण जॉन अब्राम काय आहे? हिरो आहे हे माहिती. अब्राहम लिंकन यांनी पण नाही केलाय, कारण अब्राहम लिंकन का होते? ते पॉलिटिशियन होते. म्हणजे 4 पैकी मला माहितीये 2 काय आहेत? इनकरेक्ट. मग आता तुम्हाला 2 मध्ये तुक्का मारायचा. तुम्हाला माहिती ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. 4 मध्ये एक तुक्का मारायचा होता ना. 4 मधून किती बाहेर काढले? 2. मग आता 2 मध्ये एक तुक्का मारायचा. मग 3 किंवा 4 समजेल पॉसिबिलिटी. 4 मध्ये एक तुक्का मारणं आणि 2 मध्ये एक तुक्का मारणं, पॉसिबिलिटी कुठे जास्त आहे? 2. त्याचा आन्सर काय होतं? डफ अब्राम. आता हा क्वेश्चन बघा. आता तुम्हाला टनेल नाहीये, फक्त काय की असे क्वेश्चन आले तर कसे सॉल्व्ह करायचे हे सांगायचं मला. आता इथे त्यांनी विचारलंय की कोणती मेथड काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ टनेलिंग इन रॉक. रॉक मध्ये कोणते नाही यूज करत असं विचार. मग मी काय केलं होतं, रॉक मध्ये ना 4च मेथड आहेत. किती? 4. मग त्याच्यासाठी बघा मी ट्रिक तयार केली होती. HDFC ऐका बँक. H म्हणजे हिडिंग मेथड, D म्हणजे ड्रिफ्ट मेथड, F म्हणजे फुल फेस मेथड आणि C म्हणजे कॅन्टिलिव्हर कार्ड डंप मेथड. म्हणजे ही आहे कोणती नाहीये. म्हणजे ट्रिक्स अशा बनवा HDFC. जसं आपण म्हणतो बघा C/D ॲक्विडक्ट, D/C सुपर पॅसेज. अशा ट्रिक्स बनवा, स्मार्ट स्टडी करा, हे तो क्वेश्चन सांगतो. हा छान क्वेश्चन आहे, अगदी क्वालिटी. काहीच माहिती नाही मला, फॉर्म्युला माहिती नाही, पण तरी आन्सर बरोबर आणणार. ते फॉर्म्युला माहितीये. मग असे न्यूमेरिकल असतात की ज्याचा फॉर्म्युला माहिती नाहीये, पण तरी मी आन्सर बरोबर शोधून दाखवतो. कसं बघा. हा कशात दिलेला आहे? केजी. हा कशात दिलेला आहे? किलो कॅलरीज पर केजी. हा कशात दिलेला आहे? मीटर्स. आणि सर्व ऑप्शन्स बघा, किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर, किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर. मग किलो कॅलरी म्हणजे कोणता आहे? अच्छा काय आहे त्याचं? किलो कॅलरीज पर केजी. ऑप्शन सर्व कसे आहेत? किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर. म्हणजे हा जो मीटर स्क्वेअर वाला आहे तो कुठे घ्यायचा आहे? खाली. केजी आहे का ऑप्शन मध्ये? केजी आहे का? नाही. मग हा केजी कॅन्सल करण्यासाठी हा केजी वाला कुठे घ्यावा लागेल? हा झाला केजी. हेच पूर्ण माहिती नाही, फक्त काय केलं युनिट वरून शोधलं मी. मग हा केजी गेला, हा केजी गेला, येणार आन्सर काय असेल? किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर. मग चेक करा. हा 1 0, हा 1 0, हा 1 0, हा 1 0. 4000 आहे, हा 1 0 अजून 40,000. कोणता ऑप्शन आहे? काय माहिती होतं मला? कोणता फॉर्म्युला माहिती होता? MPSC 19 ला आलेला क्वेश्चन. असं नाही की सोपे क्वेश्चन किंवा इथून तिथे नसतात. जमला असता का? असे क्वेश्चन तुम्हाला एन्व्हायरमेंट, हायड्रोलॉजी, इरिगेशन इथे बघायला मिळतील. समजेल का कसं? युनिट बेसिस वरती सॉल्व्ह कर. काही माहिती होतं मला, तुम्हाला माहिती नव्हतं. जमला असता का? मी फक्त काय देतो तुम्हाला? डायरेक्शन. यू कॅन सॉल्व्ह इन दिस टाइप. फक्त अभ्यास करून सिलेक्शन नाही होत. आता जेला आलेला क्वेश्चन आहे, PWD जेला आलेला क्वेश्चन. काय म्हटलं त्यांनी? आता काही वेळेसाठी ना हे ऑप्शन्स बघू नका. त्यांनी कोणती थेरी विचारली? कुलम थेरी.
अरे बापरे, कुलॉम थेरी तर मी वाचलीच नाही. आता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघ. पहिले काय म्हणते कुलॉम थेरी, काय सांगते, वॉल कॅन बी इन्क्लाइंड. अरे मी तर कन्फ्युज झालो, वॉल व्हर्टिकल पाहिजे का इन्क्लाइंड पाहिजे. मला पहिली स्टेटमेंट माहिती आहे का, करेक्ट इनकरेक्ट नाही माहिती. कारण जो रँकाइन आहे ना, रँकाइन म्हणतो वॉल स्मूथ आहे आणि वॉल व्हर्टिकल आहे. आणि जो आपला तेरजागी बाबा आहे, तेरजागी बाबा म्हणतो वॉल रफ आहे आणि इन्क्लाइंड आहे. मग कोलमचं तर नाही माहिती. बरं हे जाऊ द्या, सोडा विषय. हे काय म्हणतात, सॉइल कॅन बी हेट्रोजिनियस अँड अनआयसोट्रॉपिक. सॉइल कशी असते, सॉइल असते होमोजिनियस आणि सॉइल असते आयसोट्रॉपिक. म्हणजे हे सेकंड स्टेटमेंट काय रॉंग. चेक करा सेकंड मध्ये कुठे रॉंग आहे. त्यांनी इनकरेक्ट विचारले का करेक्ट, करेक्ट विचारलेली आहे. मग सेकंड इथे दिले म्हणजे इनकरेक्ट आहे, सेकंड इथे दिली इनकरेक्ट आहे, सेकंड इथे दिली इनकरेक्ट आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय, 4 लाईन्स दिलेल्या होत्या बघा, 4 स्टेटमेंट. मला 4 पैकी एक होती, त्यांनी करेक्ट विचारली, मी कोणती शोधली, इनकरेक्ट, आणि आन्सर आला. येतोय की नाही आन्सर. अप्रोच समजला, काही माहिती होतं तुम्हाला मला, पण आपण हे वाचलं असेल, मटेरियल इज होमोजिनियस, मटेरियल इज आयसोट्रॉपिक. इथे ते वेगळं दिलेलं होतं. पीडब्ल्यू जेईला आलेला क्वेश्चन. कोणाच्या बॅचला आला होता आता कोणी सांगणार नाही, भामट्यासारखे. एमपीएससी 2020. लोड कसा दिलाय, ट्रायंग्युलर. त्यांनी असं म्हटलं असा लोड आहे, इथे 0 आणि इथे काय डब्ल्यू, असा लोड आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय विचारली, बेंडिंग मोमेंट विचारली, मॅक्झिमम. अरे अशी केस तर मी पाहिलेलीच नाहीये. 100% क्वेश्चन बरोबर करून दाखवतो. आता तुम्हाला माहिती आहे, जर असा लोड असेल, एवढा स्पॅन घेतला, हा असा लोड, याला कोणता लोड म्हणतात, याला म्हणतात, बोला, युडीएल. किंवा हाच लोड मी असा दाखवू शकतो, कसा, हा आणि हा सेमच. मग अशी जर मोमेंट आली, याची जर लोडिंग आली, तर याची मोमेंट येते डब्ल्यू स्क्वेअर बाय. हा जो लोड आहे हा याच्यापेक्षा काय कमी आहे, हे जास्त. एवढा लोड काय कमी, लोड कमी असल्यामुळे मुवमेंट सुद्धा काय येणार आहे, कमी. मग येणार आन्सर चेक करा, जे याच्यापेक्षा कमी आहे का. पहिला आन्सर बघा काय म्हणतात ते, डब्ल्यू स्क्वेअर बाय 6, डब्ल्यू स्क्वेअर बाय 8 आणि डब्ल्यू स्क्वेअर बाय 6. कोण लहान आहे, हा लहान आहे. आपला जो बीम आहे त्याच्यावरती लोड याच्यापेक्षा कमी आहे, तो मोमेंट याच्यापेक्षा जास्त कशी येईल, कट. हे चेक करा. 3W स्क्वेअर बाय 20, आपण असं म्हणणार 3 × 3 3 × 7 21, म्हणजे डब्ल्यू स्क्वेअर बाय 7. याच्यापेक्षा काय येते ते, याच्यापेक्षा मी म्हणतो मोठं आहे. आपला लोड याच्यापेक्षा कमी आहे, याच्यापेक्षा मोमेंट कमी यायला पाहिजे, ही मोमेंट याच्यापेक्षा काय ते जास्त. 2W स्क्वेअर बाय 9, हे जर सॉल्व्ह केलं तर किती येईल, 4.5. ही व्हॅल्यू याच्यापेक्षा काय जास्त, म्हणजे हे काय, मग हा नाहीये, हा नाहीये, हा नाहीये. करेक्ट आन्सर नव्हतं माहिती मला, असं सॉल्व्ह करायचं. फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स मेथड. आता हा क्वेश्चन, आता आपण ट्रिक तयार केली बघा, FFC, फोर्स फ्लेक्सिबिलिटी कॉम्पॅटिबिलिटी, किंवा एक दुसरी मेथड आहे DSC, डिस्प्लेसमेंट स्टिफनेस इक्विलिब्रियम. त्यांनी काय विचारलंय, फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स मेथड ऑफ अनालिसिस. बेसिकली फोर्स पण म्हणतात, फ्लेक्सिबिलिटी म्हणतात, कॉम्पॅटिबिलिटी म्हणतात. फोर्सचा आन्सर म्हणजे अशा ट्रिक्स तयार करायच्यात आपण, जसं SDFC, FFC, DSC, लाली आहे ना, मालेगाव, बस, AC, अशा ट्रिक्स. येतो ना क्वेश्चन, येतो. हा क्वेश्चन, प्रेशर हेड इज ऑल्सो नोन ॲज. प्रेशर हेडला काय म्हणतात, आता नाही माहिती मला काय म्हणतात, पण मला माहिती आहे डेटम हेड म्हणजे काय असतं, झेड. डेटम हेडला प्रेशर हेड नाही म्हणत, काय म्हणतात त्याला, झेड म्हणतात. हे रॉंग.
हे काय पिझोमेट्रिक हेड, मला माहिती आहे पिझोमेट्रिक हेड म्हणजे पी बाय गॅमा प्लस झेड, म्हणजे हे पण काय नाही, म्हणजे प्रेशर हेड म्हणजे एकतर स्टॅटिक हेड असेल किंवा पोटेन्शियल हेड असेल. 4 मध्ये किती एलिमिनेट केले? 2. आता तुका दोघांपैकी मागा, ते तुमचं नशीब बरोबर आलं, चुकलं तर दुर्दैव. जमतंय? आता हा क्वेश्चन मोठा वाटतो, क्वेश्चन जेवढा मोठा ना तेवढा तो इझी असतो. त्यांनी म्हटलेलं की एक बीम आहे, त्याच्यावरती मोमेंट आहे, किती मोमेंट आहे? 8 किलोमीटर मीटर अँटी क्लॉकवाईज 8, आणि 10 कशी आहे? क्लॉकवाईज. सांगा बरं मोमेंट किती येईल मग? काय वाचायची गरज आहे? हा अँटी क्लॉकवाईज आणि हा क्लॉकवाईज. असेही क्वेश्चन येतात, आपण तो सोडून देतो. हा क्वेश्चन ॲक्युरेट कोणाला म्हणतात? आपली ट्रिक आहे काय, जर कॅनल वरून जात असेल आणि ड्रेन पूर्णपणे खालून तर ॲक्विडक्ट, आणि जर ड्रेन वरून जात असेल कॅनल खालून जात असेल तर सुपरपास. हा क्वेश्चन एमपीएससी 2020 काय विचारलं त्यांनी? आयएलडी रेफरन्स बुक एससी हिबलर बुक आहे वाटतं, त्या बुक मधून ऍज इट इज क्वेश्चन छापला आहे. आयएलडी विचारली त्यांनी कोणासाठी? हॉरिझॉन्टल थ्रस्ट. आता नाही माहिती मला शेप, ही व्हॅल्यू माहिती नाही मला, पण मला एक माहिती आहे. काय मला माहिती की लोड साठी, रिएक्शन साठी जी आयएलडी येते ना त्याला ऑर्डिनेट नसतात. काय नसतात त्याला? ऑर्डिनेटला युनिट नसतं. मग ऑर्डिनेट म्हणजे इथे दिलेले बघा 1/L म्हणजे 1 मीटर, इथे दिलेले L स्क्वेअर अपॉन 8H. L स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर अपॉन H म्हणजे मीटर, हे मीटर मीटर गेलं तरी आन्सर. हे येतं L क्यूब अपॉन H, L क्यूब म्हणजे मीटर क्यूब अपॉन मीटर, आन्सर काय येतं? इथे आहे L अपॉन 8H, L म्हणजे मीटर आणि H म्हणजे मीटर, मीटर मीटर कॅन्सल. असं एकमेव आहे की ज्या ऑर्डिनेटला युनिट नाहीये, 100% आन्सर त्याचा डी आहे. म्हणजे कधी कधी करेक्ट माहिती नाहीये ना तर ही मेथड ऑफ इलिमिनेशन झाली. म्हणजे परफेक्ट मला शेप म्हणजे शेप ठीक आहे, पण L1/L आहे का, L स्क्वेअर अपॉन H आहे का, L क्यूब हे मला माहिती नाही, हे कसं सॉल्व्ह केलं, हे असं सॉल्व्ह. हे असे क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले पाहिजे. हा एक नेक्स्ट क्वेश्चन पाहिलेला आपण, काय बीम आणि कॉलम. आता बीम म्हणजे कोणता मेंबर आहे? बेंडिंग म्हणा, फ्लेक्झर म्हणा. बेंडिंग म्हटल्यानंतर काय? मोमेंट. आणि कॉलम कसा असतो? कॉलम कॉम्प्रेशन. मोमेंट आहे आणि कॉम्प्रेशन पण. बिहेवियर ऑफ बीम कॉलम क्रॉस सेक्शन. आता बीम आहे म्हणजे मोमेंट येणार, कॉलम आहे म्हणजे कॉम्प्रेशन येणार. आणि आता बघा मग मोमेंट आणि कॉम्प्रेशन कोणतं आहे? हे मोमेंट आणि कॉम्प्रेशन एक आहे. त्याच्यानंतर मोमेंट आहे कर्वेचर आणि ऍक्सियल कॉम्प्रेशन. आता हा बीम आहे, बीम म्हणजे फ्लेक्झरल आहे. तुम्ही फ्लेक्झरल फॉर्म्युला पाहिला, M/I = σ/y = E/r. हा R म्हणजे काय असतो? कर्वेचर. हा फ्लेक्झरल आहे बीम, म्हणजे कर्वेचर पण असणार, मोमेंट पण असणार, कॉम्प्रेशन पण असणार. डी इज द करेक्ट आन्सर. करेक्ट असं फाइंड करायचं. नेक्स्ट, हा कॅप्लन टर्बाइन कोणाला म्हणतात? कॅप्लन टर्बाइन इज अ पॉप्युलर टर्बाइन. आता इथे मेथड ऑफ इलिमिनेशन मध्ये आपण काढू शकतो काय? इथे फिक्स्ड आणि नॉन ऍडजस्टेबल. फिक्स्ड आणि नॉन ऍडजस्टेबल दोघं वर्ड काय सेम, हे कट होतं आणि मग हे आन्सर येऊन जातं. असे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे फक्त सिलेक्शन साठी अभ्यास लागतो का? फक्त अभ्यास करून सिलेक्शन नाही होत, तर मेथड ऑफ इलिमिनेशन म्हणा किंवा युनिट बेसिस म्हणा. इथे पाहिलं का मेथड ऑफ इलिमिनेशन एक पाहिली, युनिट बेसिस वरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, एक न्यूमेरिकल केलं होता बघा. तसे 1-2 जरी क्वेश्चन आले, सिलेक्शन एका मार्क्सने राहतं, 0.5 ने राहतं. किंवा अजून कसं सॉल्व्ह करू शकतो? 4 ऑप्शन्स आहेत ना, तर 4 मध्ये किती इलिमिनेट करा? 2 इलिमिनेट. आपल्याला आन्सर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. आणि जरी निगेटिव्ह असेल
तरी लोड घेऊ नका, निगेटिव्ह जरी असेल ना तरी लोड घेऊ नका. 60 टेक्निकलचे क्वेश्चन असतील, 60 पैकी 60 टिक करा. 1/4 निगेटिव्ह आहे, काही इम्पॅक्ट होत नाही. 60 पैकी तुम्ही 60 सॉल्व्ह केले, तुमचे 10 जरी क्वेश्चन रॉंग झालेत, किती बरोबर आलेत? 50. 50चे मार्क्स किती मिळतील? 100. 10 चुकले त्याचे मार्क्स किती कमी होतील? 5. किती मार्क्स मिळतील? 95. तुम्ही जर 15 तुक्के मारलेत आणि 15 मध्ये 5 बरोबर आलेत आणि 10 काय झालेत? रॉंग. मग हे 5 बरोबर आले तर तुम्हाला 10 मार्क्स मिळतील आणि 10 चुकले तर तुमचे किती मार्क्स जातील? 5 मार्क्स जातील. तरी 5 तुम्ही काय राहतात? पॉझिटिव्ह. 45चे 90 आणि हे 5 किती झाले? 95 आणि बाकीचे नॉन टेक मध्ये. असा तुमचा स्कोर येतो. WCD ला 120 प्लस मार्क्स मिळवायचे, 120 ते 130 एवढा स्कोर जर आणला, आता ते डिपेंड आहे की पेपर कसा येतो. पेपरच्या आधी मेरिट सांगणं मूर्खपणा आहे, पण पाठीमागचं मेरिट पाहिलं आणि पेपरची लेवल पाहिली तर 120 130च्या पुढे मार्क्स आणायचे आपल्याला. मग असे तर किती मिळत होते, एवढे सॉल्व्ह करून 95 मिळत होते. नॉन टेक मध्ये थोडेफार तर मिळतीलच, पण टार्गेट ठेवा 130 140 मार्क्स मिळायला पाहिजे. काय करायचं आता? व्यवस्थित शांतपणे रिव्हाइज करा, पेपर शांतपणे द्या आणि पेपर सॉल्व्ह करताना फक्त रट्टा मारलेले क्वेश्चन्स नाही, असे काही क्वेश्चन येतात की जे आपल्याला माहिती नाहीये तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. असा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चालेल मग. जय महाराष्ट्र.